आत्ता मी ना एका हॉटेलला कामाला होती. तिथली मी एक गोष्ट सांगते. आपण ज्या टायमाला हॉटेलवर जातो काम विचारायला, त्या टायमाला आपण फक्त कोणाशी भेटतो? शेठ लोकांशी भेटतो, म्हणजे मालक लोकांशी. आणि कुठे पण आपण काम करतो, फक्त आपण कोणाला भेटतो? मालकाला भेटतो. म्हणजे समजा जेवण बनवायला किंवा बाळ सांभाळायला कुठे पण. पण तिथे ना कामगार लोक जे असतात ना, दुसरे, समजा बाळ सांभाळायला आपण तिथे असेल किंवा जेवण बनवायला आपण तिथे असेल, तर तिथल्या जे कामगार दुसरे बाया, कोणी बाळ सांभाळायला किंवा कोणी लादी भांडे करणारे अशा बायका, त्या कशा असतात म्हणजे का जळकुटे असतात. म्हणजे त्यांना कसं वाटतं की बा ही बाई एवढी चांगली राहते, व्यवस्थित राहते, हिला कसं टेन्शन नाही, असं होतं. तर प्रत्येकाला टेन्शन असतं, प्रत्येकाला टेन्शन असतं. तसं मी त्या हॉटेलला होती कामाला. तर मी माझं कामच करत असते. मी कोणाची नादी लागत नाही, कोणाची. उलट चांगलं म्हणजे दिवस जाण्यासाठी मी प्रत्येकाशी हसून खेळून राहत असते. पण तरी कसं असं माहिती का, काही लोकांना सवय असते. तर मी कामाला लागली. त्याच्यानंतर दुसरा एक मोरीवाला कामाला लागला. तो आम्हाला भांडी आमच्या बेसिंगमध्ये टाकू लागला. म्हणून मी त्याला बोलली, का रे बाबा आमच्या बेसिंगमध्ये भांडे टाकतोय असं. तर म्हणजे ज्याला बोलतो आपण तो नाही काय बोलला, तर दुसरंच काय बोलला, तर त्याचं माझं जमकलं तर माझं डोकं कसं गरम आहे. मी म्हणजे ना मला सहनच होत नाही काही गोष्टी. एक तर आपण अगोदरच मनातून खूप दुःखी आहे आणि त्यातनं समोरच्याने त्रास दिला की माणूस कोणी खराब नसतं, समोरच्या एक आपल्याला खराब करतो. तर कोणी त्रास दिला तर आपला हात उठतो. मी त्याच्या सण कानाखाली दोन लावल्या तर तो मला कुठं बोलायला लागला. बोलतो कसा, तुम्ही 7 वाजता येता आणि 12-1ला जाता, 4 तासच काम करता आणि रुबाब दाखवता, असं तसं, आणि मोबाईलमध्येच असता, व्हिडिओ काढत असता. मग माझं डोकं फिरलं. मी बोलली, तू माझ्या मोबाईलचंच का बोलला, माझं 4 तासाचं 8 तासाचंच का बोलला. म्हणून माझं त्याचं जमकल्यामुळे माझा हात उठला. मग तेवढंच शेठ आलं तर म्हणजे शेठ काय झालं. तर मी म्हटलं, तो मला म्हणतो की 4 तास काम करता आणि त्याचे भांडे, म्हटलं तो कोण माणूस आहे, तो मामाला टाकतो म्हटलं. तर शेठला पण पटलं. तर शेठ बोलला की बरोबर म्हणे, तुम्ही त्यांची थोडी चुकी म्हणे, त्यांना त्या जे प्लेटात धुवायचं काम दिलं आहे तर तेच करतील, दुसरं का करतील असं. मग शेठ पण त्यालाच ओरडले. मग नंतर तू मी खूप झालं. मग माझ्या सोबती एक बाई होती कामाला. मग ती एक बाई होती ना, तर शेठला काय वाटलं, या तर एवढं सरळ काम करत होते, आज त्यांना 22 दिवस झाले. मग हे जे काय बिनसलं, त्या बाईनेच काहीतरी सांगितलं, या बाईनेच काहीतरी बोललं. म्हणून शेठने काय केलं, त्या बाईला 3 दिवसाचा हिशोब करून दिला आणि ती जेवण देत होती. तर तिला जेवण नेऊ दिलं नाही. मग मला राग आला. म्हणजे माझं काय मत होतं की पाठीवर मारा पण पोटावर नका मारू. मग मी शेठला म्हणली, तिला जेवण का नाही नेऊ दिलं, ती इथे जेवण नाही, ती डबा घेऊन जाते घरी. तर शेठ म्हणे, नाही म्हणे, जेवण इथून नाही, चहा लावून नाही. म्हणजे बाकीचे लोक नेतात तेव्हा. म्हटलं, हे बघा शेठ, म्हटलं पाठीवर मारा आपण पोटावर नाही मारू, कोणी पण पोटासाठीच काम करतोय म्हटलं आजकाल. तर पहिली गोष्ट, तर मी तिला हिशोब करून दिला ना, ती उद्यापासून येणार होती का? नाही. मग तो आज तिला तिचा हिस्सा होता, आज तिने काम केलं, तिचा हक्क होता, तिला तू जेवण नेऊ द्यायचं होतं. शेठ मला जा बोललेच नाही, मला काम सोडा म्हटलेच नाही. तरी पण मी बोलली, तुमचं काम गेलं भोसड्यात, माझा पण हिशोब करा, असं मी बोलली. त्यांनी ना माझा मेसेज बघितलाच नाही आणि रिप्लाय दिलाच नाही. मी परत मेसेज केला. आपलं कसं डोकं गरम झालं का मी 3 वेळा मेसेज करत असते. मी परत मग मेसेज केला तरी त्यांनी बघितलाच नाही मेसेज. मग नंतर मग 2 वाजता बघितलं, म्हणजे त्यांनी मेसेज पाहिलं का नाही बघून. मग 2 वाजता मी बघितलं तर त्यांनी मेसेज पाहिला होता, रिप्लाय नाही. मग मी फोन केला, म्हटलं मला ना पेमेंट पाहिजे. मला म्हणे की तुमचं गुगल पे नंबर पाठवलं. लगेच मला पगार पाठवलं शेठली. म्हणजे मला काय म्हणायचं माहिती का, आजकालचे मुलं हे आपण म्हणजे विचार काय करतो, हे पोरं बाहेर गावून येतात, आपले आईबाप सोडून देतात, काम करतात, कशाला यांना उलटं बोलायचं, मारायचं. पण त्यांनी आपल्याला तसं तर उलटं बोलतात ना, मग ते विचार करतात की आपण मी परवा दुसऱ्या गावाला आलो आहे, आपण कशाला दुसऱ्या बाईचं नादी लागावं असं तसं. म्हणून असं मला म्हणायचं की दुसऱ्याच्या मुलांना कशाला हे करायचं. पण ते लोक तसा विचार नाही करत ना. म्हणून मग मी त्याला हे केलं, मारलं. तर मला काय म्हणायचं माहिती का, आताचे मुलं आहे ना, आपल्या आईसारख्या बाईशी कसं वागतात, कसं बोलतात. अरे पोटचे पोर तसे वागतात, हे मान्य आहे आपल्याला सगळ्यांना. आता मी आश्रममध्ये होती, आश्रममध्ये मी अशा बायका पाहिल्या ना बिचाऱ्या,
त्यांची मुलं कधीतरी भेटायला येतात. ते नाती नातं करून बिचारे मरून जातात ते आजी आजोबा. पण मुलं आणि सुना नातीला भेटू देत नाही, नातवांना भेटू देत नाही. इतकं मनाला वाईट. मी विचार करते की ज्या आश्रममध्ये ज्या बायका राहतात त्यांना काय हौस नसते, पण त्यांना आश्रममध्ये आणून टाकलेलं असतं म्हणून ते मजबुरीने राहतात. पण ते मजबुरी राहतात, पण त्या दुसऱ्या बायकांबरोबर आपलं मन रमवतात. त्यांच्या मनावर तर दुःख असतं मनामध्ये. पण आताचे मुलं आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या याच्यासाठी जे आईबाप रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवतात, शिकवतात, डॉक्टर इंजिनियर अमूक तमूक शिकवतात, पण तेच मुलं असं का नाही विचार करत मी आज जे आहे हे कोणामुळे, मी इथे जे गेलो मी कोणामुळे, अशी मुलं विचार करत नाही आईबापाचा. आणि त्यांना आश्रममध्ये टाकत. त्या मातेचं, त्या आईबापाचं किती मन रडत असेल, किती मन दुखत असेल. माझं काय म्हणणं आहे, जो आईच्या डोळ्यातला अश्रू काढतो, जो त्या मुलांना तर पुढे बी त्यांना पण आश्रमच दाखवतो परमेश्वर. ते मुलं पण आश्रममध्ये त्यांच्या सुना पाठवतात, त्यांचे मुलं पाठवतात. म्हणून आहे ना, आईबापाचा आदर करा, आईबापाचा सन्मान करा. आईबाप एकट्या पाडतात तुम्ही, तुम्हाला आज मजा वाटते, पण उद्या कजा वाटेल. आई जी अशी असती ना, स्वतः रुपयातनं रुपया काढून ती आपल्या मुलांसाठी काही ना काही घेत असती. पण कधी आपण म्हटलो का की मी माझ्या आईसाठी हे घेते, माझ्या आईसाठी ते घेते. आपली आईने सोनं चांदी अमूक तमूक देताना घेताना कधीच विचार करत नाही. आणि त्याच आईने जर कधी काही मागितलं तर ते मुलं नाही म्हणतात, बिंदास नाही म्हणतात. मला ना असे बापरे बाप. आणि आई म्हणजे एवढी आपल्यासाठी धावपळ करते, तनमन तनपण करते. आणि त्या आईकडं आपण पाहुण्यासारखं जातो, पाहुण्यासारखं राहतो. त्याच आईकडं आपण 20, 22, 25 वर्ष काढलेले असतो. आणि त्याच आईकडं आपण 2 दिवसासाठी फक्त पाहुण्यासारखं जातो, पाहुण्यासारखं राहतो. म्हणजे माझं घर, तुझं घर, माझ्या घराला लॉक करायचं, माझ्या हातात चावी पाहिजे, त्याच्यासाठी आपण आईचं मन दुखवतो. असली आजकालची मुलं मुली आहे. काय बोलायचं आहे मुला मुलींना. म्हणजे इतकं त्रास होतो ना, त्या आईबापांचं मन दुखवतात ते मुलं. त्या आश्रममध्ये राहतात, त्यांचं मन किती दुखत असेल. इतकं मला मी पाहिलं ना, मी प्रत्येक आश्रमला गेली, कुठं गेली काय गेली ना, मी त्यांच्याबरोबर हसून खेळून हे करते. म्हणजे आपल्याच आईबापाने आपल्याला जग दाखवलं आणि ते आपल्या आईला डग दाखवलं. असे मुलं हे आजकालची.